रागावलात तुम्ही? नाही, साहजिकच आहे. जे झालं ते खूप चुकीचं झालं. चुकीच्या पद्धतीने समोर आलं. त्यामुळे जे काही गैरसमज झालेत ना ते मी दूर करायला आलो. तुम्ही माझ्यावरही रागावला असाल. नाही, बरोबर आहे तुमचं. कारण तुम्ही मला या घरात शिकायला परवानगी दिलीत. या घरातूनच मी जेवणाचे डबे नेले आणि मी तुमच्याशी चुकीचा वागलो. नाही, या चुकीबद्दल तुम्ही मला द्याल ती शिक्षा मान्य आहे. पण कितकं फक्त एकदा माझं ऐकून घ्या. जे काही झालं ना त्यामध्ये मुलांची काही चूक नाहीये. जे झालं ते सगळं गैरसमजामुळे झालंय. मुलांनी तुमच्याबद्दल काहीही चुकीचं सांगितलं नाहीये आम्हाला. कितकं तुम्हाला खरंच असं वाटतं की ती मुलं तुमच्याशी वाईट वागतील? तुम्हाला खरंच असं वाटतं? उलट ती तुम्हाला खूप मानतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही झालं तरी तुम्हाला काय वाटेल याचा ते आधी विचार करतात. मग तुम्हाला वाईट वाटेल असं वागतील का ते? एकदा फक्त तुम्ही स्वतःच्या मनाला विचारून पहा. त्यांना सांग, हे ज्या भाडेकरूंना भेटायला आले ते आता या घरात नाहीत. पण आणि हो, उद्यापासून ते या घरात नसतील. त्यांना मी हे घर सोडायला सांगितलंय. पण ती मुलं कुठे जाणार? लहान मुलं नाही आहेत ती. पण अचानक असं सांगितल्यानंतर कुठे जातील ती? अचानक नाही, कॉन्ट्रॅक्ट मध्ये तशी अट होती. फसवल्यावर काही दिवसांची नोटीस देऊन घराबाहेर काढलं जाईल. मी नियम पाळतो. काही दिवस दिलेत त्याला. पण कठीण आहे एका दिवसात घर मिळणं. एका क्षणात घर तोडणं खूप सोपं झालंय ना. सॉरी, म्हणजे माझा अधिकार नाहीये हे बोलण्याचा. पण मी तुम्हाला एवढी विनंती करतो की प्लीज त्यांना या घरातून जाऊ देऊ नका. काय कळतंय का तुला? काय ही मुलं कधी काय करतील सांगता येत नाही. नाही, त्याने काही केलं नाहीये. तुम्हाला नाही का पाठवलं हे असं वकीलपत्र घेऊन? अहो, असं काही नाहीये कितकर. मी इथे येणार आहे त्यांना माहितीही नाहीये. काही असलं तरी माझा निर्णय बदलणार नाही. हो, हा निर्णय मी त्यांच्या भल्यासाठीच घेतलाय. हा विक्षिप्त दीनानाथ केतकर कधी काय करील याचा नेम नाही. या विक्षिप्त माणसासोबत जर ती दोघं इथं राहिली आणि मी त्यांना काही केलं तर? नाही, असं काही बोलू नका केतकर, प्लीज. असंच होत आलंय. हा विक्षिप्त माणूस काही बरडतो, त्याचा भाडेकरूंना त्रास होतो. हा माणूस बडबडतो म्हणून आजारी असताना अदिती ऑफिसला जाते. कारण काय, तिला त्रास होतो या विक्षिप्त माणसाचा. या सर्किट माणसानं किती जोड्या जुळवल्या लग्न न झालेल्या माणसांच्या. तुमची आणि त्या आपल्या नंदिनी मॅडमची. जय आणि अदितीचं लग्न झालंय ना.
आता या विक्षिप्त माणसानं त्यांची जोडी जुळवलेली असायची. काय तुमच्या ऑफिसमध्ये चालत नाहीत ना लग्न झालेली माणसं? आणि एवढं सगळं असताना जर ते दोघे इथे राहिले आणि मी त्यांना काही केलं तर काय विक्षिप्त लोकांचा काही भरोसा नाही ना. नाही केतकर, तुम्ही विक्षिप्त नाही आहात, विक्षिप्त आम्ही आहोत जे तुमच्याबद्दल काही बाई बोललो. आम्ही चुकलो. पण केतकर, आमच्या चुकीची शिक्षा त्या बिचार दोन मुलांना देऊ नका. खूप मानतात ते तुम्हाला. आता जर तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढलं तर तुम्हाला दोष नाही देणार, इतकं मानतात ते तुम्हाला. पण प्लीज तुम्ही त्यांच्या बाबतीत इतका कठोर निर्णय घेऊ नका. पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या निर्णयाचा विचार करा. नाही म्हणजे मी इथे कोणाची बाजू घ्यायला आलो नाहीये किंवा बाजू मांडायला आलो नाहीये, तर नात्यांची तुटणारी बाजू सावरायला आलो. आणि कितकर माझा विश्वास आहे की तुम्ही हे नातं तुटू देणार नाही. तुम्ही त्यांना घरातून नाही बाहेर काढणार. येतो मी. थांबा. निर्णय बदलला का असं जर विचारणार असाल तसं काही नाही. अगं यांना चहा घेतल्याशिवाय जाऊ देऊ नकोस. नाही तर अदितीच्या विक्षिप्त काकांना घरी आलेल्या पाहुण्यांना चहा द्यायची पद्धत नाही अशी चर्चा लगेच यांच्या ऑफिस मध्ये व्हायची. चहा घेऊन जा. हा बरं बघ ना, ट्राय कर ना कुठेतरी. अच्छा हा, कळव कळव मला. ओके. कठीण आहे तुमच्या बजेटमध्ये घर मिळणं. मी काय म्हणतो, कुठेतरी मिळेल ना. अहो तुमच्या समोर आता 4 फोन लावले. घर हवं असेल तर आता लांबच जावं लागणार. सगळ्या सोयी बघायला गेलो तर घर नाही मिळणार, आणि घर मिळालं तो सोयी नाही मिळणार. चालेल, लांब असेल तरी चालेल. हा म्हणजे अगदी सेंट्रल लाईनही चालेल. मग एक सुचवू का? पेंगेश म्हणून चालणार असेल तर होईल. नाही नको, म्हणजे रेग्युलर रेंटवर घर असेल तर चालेल. ठीक आहे, तसाही उद्या रविवार आहे, काहीतरी होईल. कळवीन फोन करून तुम्हाला. एक मिनिट. हॅलो. हा अच्छा, तू बाहेर झालायस का? थांब मी आलोच. एक मिनिट. हा सर, तुम्ही तोपर्यंत ठरवा, तोपर्यंत मी येतो. सुहास, एका दिवसात काहीतरी बघावं लागेल रे. तू टेन्शन नको घेऊ. हा, मी अजून 1-2 एजंटला कॉन्टॅक्ट करतो. एकावर डिपेंड नको राहायला. जय, आपण निघायला हवं आता, नाही तर उशीर होईल. हो सुहास, आम्ही निघतो पुढे. मी कळवतो तुला. सकाळपासून तो पेपर नुसता धरून बसलाय. आता रात्र व्हायला आली आणि वाचत पण नाही आत. कोणाशी काही बोलण्यापेक्षा पेपर वाचलेला बरा. ठेवा बघू तो पेपर बाजूला. मी पानं वाढते, जेवून घ्या.
तू घे जेवण. आलात तुम्ही? बरं झालं. हातपाय धुवून या, मी तुम्हाला जेवायला. काय थांबली काय? चल वाढ, मला खूप भूक लागली. माणसाने जेवणावर का राग काढावा? हा, खूप जेवणार आहे मी. वाढ तू. काय केलं जेवायला? अरे वा, तुरीची डाळ, हा, मटर रस्सा, काय पोळ्या, हा, फरसबीची भाजी. भजी, काय ग, भजी बनवलेस ना? आहे कुठे मधी? नाही, मी नाही भजी केली. मग वास कुठून येतोय? अदिती, तुला? नको, तू खाऊन घे आधी. दुपारी मी थोडं तरी खाल्लं. तू दुपारपासून उपाशी आहेस. तू काहीच खाल्लेलं नाहीयेस. अगदीच उपाशी नाही आहे. टांगडे केळी घेऊन आला होता, ती खाल्ली. आणि तसंही भूक नाही लागत. म्हणजे उन्हाळा आहे ना, फार इच्छा नाही होत खाण्याची. आता तू म्हणालीस की उपाशी पोटी झोपू नये म्हणून हा भजीपाव घेतला. ए आदिती, आपण जाताना वरवर लागेल तेवढंच सामान घेऊन जाऊ. म्हणजे सगळंच घेऊन जायला नको. जय, आपण खरंच हे घर सोडून जायचंय? जावं लागणार ना. काकांनी सांगितलंय तसं आपल्याला. नाही, आता जर त्यांचं ऐकलं नाही ना तर ना खरंच खूप वाईट वाटेल ग. उद्या इथून जाताना काकांना पटलं की आपण हे सगळं मुद्दाम नाही केलं तर किती बरं होईल ना. नाहीतर काकांना दुखवलं हे आयुष्यभर मनाला खात राहील. हे घर सोडताना खूप दुःख होईल जय. काही झालं तरी आपण म्हणायचो ना, सगळं ठीक होईल. आता तसंही नाही म्हणू शकत. एका क्षणी असं वाटतं की काका आपल्याला इथून जाऊच देणार नाहीत. पण दुसऱ्या क्षणी जाणवतं की सगळं ठीक होईल अशी परिस्थितीच राहिली नाही आता. जय, आपली या घरातली ही शेवटची रात्र. आपल्यालाच एवढा त्रास होतोय तर काका काकूंना किती त्रास होत असेल रे. अदिती,
प्रत्येक वडीलधाऱ्यांच्या नशिबात असं हवं नको ते बघणारी सून नसते. तू खरं म्हणजे मला ठणकावून सांगायला हवंस, ही माझी बायको आहे म्हणून तुमची सून आहे. असा जाणार आहे ऑफिस मध्ये? का मी रोज असाच जातो? हा असा काय? मागे एकदा मी राजबिंड दिसतो म्हणून तू माझा फोटो काढला होतास. आता तू काय गोंडस दिसतोय म्हणून तुझा फोटो काढून दाखवतो. थांब. हा बघ. माझ्या मुलांची मला काळजी वाटायची, ती संपली. हो, पण तुम्ही इथं कायम जर राहिलात तर आम्हाला सुद्धा समाधान मिळेल काय ग? सुनेच्या माहेरी आणखी किती दिवस राहणार ना? लवकर काय ते आपलं नवीन घर घ्या, नाही तर प्रत्येक नवीन वर्षाची सुरुवात ही अशीच करायची. अशी. हो, हे सरणारं वर्ष आणि यापुढे येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी फक्त सूर्यास्त आणि सूर्योदय नाहीये. चला, केक कापायचा आहे ना? ये. चला हात लावा. काका आधी फुंकर मारा ना. हे घ्या. काय रे, तू काय नुसतं बघत राहणार आहेस की फोटो बिटो काढणार आहेस? सुखी राहा. इकडे बघा, इकडे बघा. हा. काय तुमची खूप धावपळ दगदग होते हो. म्हणून मी असं म्हणतो, तुम्ही बाईक वापरा. हो, सांभाळून हो. प्रत्येक डेटला आठवणीतली एक वेगळी गोष्ट असली तरी मला नव्या डेटच्या नव्या आठवणी नकोत हो. तुम्ही हिला लेक मानलीये, कुणाची आहे पोर. हा, आणि या जावयानी काही चूक केली ना तर कान उपटायला मागे पुढे बघू नका. जय, आता अण्णांनीच परवानगी दिली म्हटल्यावर तुझ्याकडे काही चुकण्याची संधी नाही. अदिती, ती फ्रेम आपली नाहीये. माहिती असू दे ना आपल्याकडे तेवढीच आठवण.